मित्रांनो, मी खूप वेळेला शिर्डीला गेलेली आहे. शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं याची मला नेहमी ओढ लागते. अनेक वेळा मी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मी दर्शन घेते त्या वेळेला माझ्या मनात फक्त एकच इच्छा अशी निर्माण होते की मी ह्या देवाला अजून पाहावं, या देवाला अजून पाहावं. आणि मी अगदी रांग संपेपर्यंत किंवा तिथून बाजूला काढेपर्यंत सतत त्या देवाला पाहत राहते. माझ्यासाठी शिर्डीचे साईबाबा म्हणजे देव आहेत. मी लहानपणापासून त्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या त्या गोष्टी ऐकल्यानंतर मला असं खूप छान वाटतं की आपल्या ह्या देशात, भारत देशात असे अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या अगदी असण्याने सुद्धा अनेक चमत्कार घडलेले आहेत. तर यातलेच एक जे संतांच्या ख्यातीमध्ये येतात ते आपले साई महाराज आहेत आणि साई महाराजांचे अनेक सारे असे अद्भुत असे क्षण आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलेले आहेत. मीही अनेक वेळा अनुभवलेले आहेत. तर आपण जेव्हा नेहमी असं शिर्डीला जातो आणि आपल्याला देवळात फार वेळ मिळत नाही, मग आपण कुठेतरी आजूबाजूला फिरतो. देवळात गेल्यानंतर शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतो, बाहेर फिरतो. थोडंसं इकडे तिकडे फिरल्यानंतर आपल्याला कंटाळा आला तर तिथे बाजूला आहे त्या बगीच्यात जाऊन बसतो आणि मग आपण परतीचा प्रवास करतो. हे आपल्या सगळ्यांचं एक रुटीन काम आहे जे आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपलं जे सामान्य लाईफ आहे त्याप्रमाणे आपण सामान्य लाईफ जगतो. पण मित्रांनो, ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही साईबाबांच्या दर्शनाला जाल ना, तेव्हा थोडा टाईम म्हणजे अगदी साईबाबांच्या देवळात तुम्हाला बसायला नाही मिळत, कारण आता खूपच गर्दी असते, त्यामुळे आपल्याला तिथे बसता येत नाही. पण तिथे अशा अनेक जागा आहेत जिथे तुम्ही शांत बसू शकता. शांत बसल्यानंतर फक्त साईनामाचं स्मरण करत राहा. कारण जेव्हा आपण एखाद्या देवळात जातो आणि त्या देवळात त्या देवाचं नाव घेतो, तेव्हा त्या जपाचं किंवा जे नाम उच्चारतो आपण त्या नामाचं पुण्य आपल्याला 1000 पटीने मिळतं. आणि जेवढं हे नामस्मरण आपण आपल्या घरी करतो त्याच्या कित्येक 1000 पटीने त्याचं जास्त बोलतात ना की ज्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं. त्यामुळे ह्याच्यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणांशी जाल तेव्हा अगदी त्या लाईनमध्ये, आत्ता तर ती लाईन इतकी असते की 4-4, 5-5 तास तुम्ही त्या लाईनमध्येच उभे असतात आणि लाईनमध्ये उभं राहून तुम्ही काय करत असता, तर इकडे बघ, तिकडे बघ, ह्याचं तोंड बघ, त्याचं तोंड बघ, कोण काय करतं आहे, कोण कसं त्या बारवरती उभा आहे किंवा कोण त्या लाईनमध्ये वाकडं तिकडं चाललं आहे, कुणाची मुलं चिडत आहेत, कुणाची मुलं रडत आहेत, कोणती बाई काय करते, कोणती छोटी छोटी मुलं काय मस्ती करतात, हे बघण्यात तुम्ही आपला एकदम बहुमूल्य वेळ वाया घालवत असता. तर जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या लाईनमध्ये उभे असता तेव्हा तुम्ही साईबाबांचं नामस्मरण करत जा. कारण मी जसं सांगितलं आहे तुम्हाला कोट्यावधी नामस्मरणाचा जो बोलतात ना एक चांगली ऊर्जा जी असते ना ती ह्या अशा पावन ठिकाणी मिळत असते. कारण जरी हे संत तत्व जरी ह्या ब्रह्मांडामध्ये विलीन झालेलं असेल, त्याने ह्या जरी देह त्याग केलेला असेल तरी तो सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी वास्तव्य करून असतो. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही साईंचं नाम अशा ठिकाणी घेता, साई स्मरण करता, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी या तिथून घरी येईपर्यंत दूर झालेल्या असतात. तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी, अनेक स्ट्रेस, अनेक संकटं साईबाबांनी दूर केलेली असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तिथे गेल्यानंतर वेळ मिळेल तुम्ही साईबाबांचं नित्य स्मरण करा, नित्य नाम घ्या आणि आता स्वतःचं आयुष्य चेंज करा, चेंज करत जा. कारण ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगायला येत नाही, पण जर कोण सांगतं आहे किंवा हा जर व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आता लवकरच तुम्हाला साईबाबांच्या दर्शनाला जायला मिळणार आहे आणि साईनाम तुमच्या तोंडावरती पुन्हा एकदा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त साईनामात लीन होऊन जायचं आहे आणि फक्त साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागायला हवी आणि साईबाबांनी तुम्हाला लवकरात लवकर शिर्डीला बोलवायला पाहिजे. एवढीच मी अगदी मनापासून आशा करते की हे साईनाथ जे आहेत ते लवकरच तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करतील आणि तुम्हाला पुन्हा शिर्डीला बोलावून घेतील. ओम साईनाथाय नमः.